आशियातील सर्वात मोठ्या अशा मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। शहराच्या मालमत्ता करात गेल्या 10 वर्षात वाढ झालेली नाहीये, त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की नाही याकडे मुंबईकरांच्या नजर आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतील। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद संसदेत उमटलेत। मतदार अचानक आले कुठून असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर सवाल उपस्थित केलेला आहे। अदिती तटकरे यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली। वानखेडे स्टेडियमवर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटण्याचा मान मिळाला असं त्यांनी म्हटलंय। वर्धा जिल्हा विकासाकरता 2025-26 या वर्षाकरता भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाकरता 23,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली। 5,05,87,000 रुपये खर्चून 132 स्थानकांचा अमृत स्थानके म्हणून विकास केला जातोय। येत्या काळात 10% रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात येणार आहे। सध्या सुरू असलेल्या 3,200 सेवांची संख्या 3,500 पेक्षा अधिक होणार असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणतात। वारकरी भाविकांकरता पंढरपूर देहू अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांमध्ये डबे वाढवलेले आहेत। 2 रेल्वे गाड्यांमध्ये प्रत्येकी 2 डबे वाढवण्याचा निर्णय। शिवाजी पार्कमधील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित होतीये। पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता संपूर्ण मैदानात पूर्ण प्रमाणावर गवताची लागवड करावी असे निर्देश आहेत। अमेरिकेमध्ये अवैध राहत असलेल्या भारतीयांची पाठवणी करण्यात आली आहे। लष्करी विमानाचा वापर करत भारतीयांना पुन्हा भारतात पाठवण्याचं काम सुरू आहे। अमेरिकी तरुणांमध्ये कोविड-19 नंतरच्या काळात तरुण व्यक्तींचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचं एका संशोधनात आढळलं। जनरल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशननं नेटवर्क ओपनमध्ये या संदर्भातला अहवाल जारी केला आहे। टोमॅटो आणि कोबीच्या दरात घसरण झाली आहे। घाऊक बाजारात अनुक्रमे 5 ते 8 रुपये किलोनं विक्री होतीये, तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये दर हा स्वीकारला जातोय। रानडुकरानं गहू पिकाची नासधूस केलेली आहे। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान आहे। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। गावातील इतर शेतकरी सुद्धा या समस्येला सामोरे जात आहेत। वाशिम मधला हा सगळा प्रकार आहे। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी गावामध्ये 1 कोटी रुपयांची गावांतर्गत पाईपलाईनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं। यामुळे आता गावाला सुरक्षित पाणी पुरवठा होईल। पैठण शहरातील सराफा बाजारातील नाल्याचं पाणी रोडवर येत असल्यानं नाला तात्काळ साफ करावा, अन्यथा घाण पाण्यात आंदोलन करणार असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी दिलाय। कराड गौरव पुरस्कार यावर्षीचा शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टर अशोक गुजर यांना जाहीर झाला। आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतोय। नवीन शासन निर्णयानुसार पोषण आहारामध्ये काही अधिक गोड पदार्थांचा समावेश करण्याच्या सूचना आहेत। याकरता लागणारी साखर लोकसहभागातून मिळावी। साखरेकरता सरकार निधी देणार नाही असं शासन निर्णयात स्पष्ट आहे। परभणीमध्ये मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी डोक्यावर तबक घेऊन मानाचा संदल काढलेला आहे। गुरुकुंज मोझरी बायपास मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जड वाहतूक वळवण्याकरता बायपास मार्ग हा पर्याय ठरतोय। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मंगरुळ तांडा या गावात जाण्याकरता रस्ता नसल्यानं ग्रामस्थ त्रस्त आहेत। रस्त्याकरता निवेदन दिलंय, प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय। अकोला जिल्ह्यात पायाभूत आणि आरोग्य सुविधांचं नियोजन होत आहे। वाढीव निधीकरता पालकमंत्र्यांकडून मागणी केली जाते। 15 एकर जागेमध्ये उभारलेल्या तपोवन या जैन मंदिराचा लोकार्पण सोहळा पंढरपूरमध्ये पार पडला।
यावेळी पंढरपूरचे प्रसिद्ध डॉक्टर शीतल शहा यांचा सकल जैन समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये छत्रपती सम्राट राजा भोज जयंती उत्साहात साजरी झाली। कारंजा शहरातून छत्रपती सम्राट राजा भोज जयंती निमित्तानं शोभायात्रा निघाली होती। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बालाजी महाराज मंदिरात घोडायात्रा काढण्यात आलेली आहे। 397 वर्षाची परंपरा आहे। या यात्रेला सलग 15 दिवस चालत असून ही यात्रा 15 दिवस चालत असून वसंत पंचमी पासून या यात्रेला शुभारंभ होतो। श्रमजीवी संघटनेचे भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत निर्णायक ही आंदोलन आहे। वन जमीन पट्टे घेण्याकरता हे आंदोलन होत आहे। जेजुरीमध्ये नरवीर उमाजी राजे यांना अभिवादन करण्यात आले। 193व्या पुण्यतिथी निमित्तानं देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून अर्थसंकल्पाच्या प्रतची होळी झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।